मिरज विधानसभा क्षेत्रात 133 कोटींच्या विकास कामांची उद्घाटने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघाती मदत योजनेमधून 7 कुटुंबांना मदतीचा हात आमदार सुरेशभाऊ खाडे यांची माहिती। विधानसभा क्षेत्रातील शेवटच्या टप्प्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी कोट्यावधींची विकास कामे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मंजूर करून आणली आहेत। मिरज शहरातील विकास कामांचे उद्घाटन रविवार दिनांक 12 ऑक्टोबर पासून सुरू करून मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 2, 3, 4, 5, 6, 7 तसेच 20 या प्रभागातील उद्घाटने संपन्न झाली। या 7 प्रभागात एकूण 24 कोटी 69 लाख 7,000 एवढ्या निधी सन 2024-25 या आर्थिक वर्षात विकास कामे करण्यात आली। तसेच सन 2025-26 या आर्थिक वर्षात मिरज शहरातील प्रभागनिहाय एकूण 10 कोटी 50 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित असून सदरील कामे लवकरच मंजुरी मिळेल अशी माहिती माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। त्याबरोबरच मिरज ग्रामीण भागातील 45 गावांमध्ये एकूण सन 2024-25 या कालावधीतील 109 कोटी 29 लाख 99,000 एवढ्या निधीच्या विकास कामांची उद्घाटने करून कामांना सुरुवात करण्यात आली आहे। तसेच सन 2025-26 या आर्थिक वर्षात ग्रामीण भागात गावनिहाय एकूण 27 कोटी 77 लाख रुपयांचा निधी विकास कामे प्रस्तावित आहेत। यांनाही लवकरच मंजुरी मिळेल अशी माहिती आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिली आहे। त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघाती मदतमधून 7 कुटुंबांना मदत दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। प्रेस घ्यावी, सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला माहिती व्हावी ह्या दृष्टिकोनातून आज आपण इथं प्रेस आयोजित केलेली आहे। सगळे पत्रकार इथं उपस्थित राहिलेले, त्यांचं पहिलं मी धन्यवाद देतो, आभार मानतो। आज आपण शहर आणि ग्रामीण ह्याची जी मागल्या मार्च ते ह्या मार्चपर्यंत जेवढे डीपीडीसी असेल बाकी सगळ्या हेडमधून जी कामं आपल्याला मंजूर झाली त्याची उद्घाटन करायचा एक प्लॅन तयार केला आम्ही आणि तो प्लॅन तयार करून आम्ही सकाळी शहर संध्याकाळी ग्रामीण अशा पद्धतीनं कव्हर करत आम्ही काल त्याची सांगता केली। काल शेवटचा सलगडचा दिवस झाला। त्यामध्ये जवळजवळ 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 20 ह्या वॉर्डमध्ये जवळजवळ 24 कोटी 69 लाख 7,000च्या अमाऊंटचे आपण उद्घाटन केली म्हणून फक्त आश्वासन दिले असं नाहीये, पैसे देऊन नारळ फोडून सगळं करून काम चालू केले आम्ही। त्यामुळं भरवसा लोकांचा उडलाय, सांगतो करतो बघतो पण आपण पैसे घेऊन नारळ फोडून आपण कामाची चालू केली, हे एक महत्वाचा भाग आहे। त्यामध्ये ग्रामीण भागात जर बघितलं तर आपण जवळजवळ 45 गावामध्ये आम्ही उद्घाटन केली। सगळी जी कामं मंजूर आहेत, ज्याचे टेंडर झाले, ज्याचे कॉन्ट्रॅक्ट फायनल आहेत, अशांची कामं आम्ही 109 कोटी 29 लाख 99,000 एवढ्या रकमेची कामं आम्ही काल अखेर तिथं उद्घाटन केली। आणि ही कामं करत असताना निश्चितच प्रस्तावित कामं भरपूर आहेत। 27, 30, 40 कोटीची ग्रामीणची आहेत, 25-30 कोटीची शहराची आहेत। प्रस्तावित कामं त्या आता मंजुरीला पण टाकलेली आहेत, त्यामुळे ती प्रस्तावित कामं आपल्याला मंजूर होतील। तर ह्या दृष्टिकोनातून हे 1 महिन्याचा कालावधी, 1 महिन्याचा प्रोग्राम आम्ही आखला उद्घाटनचा आणि ती उद्घाटन संपन्न झाली। गावामध्ये जी कामं होत आहेत त्याच्याबद्दल खूप जनता समाधानी आहे, आनंदी आहे। ज्याच्या घरासमोर रस्ता गेला, ज्याच्या शेताला रस्ता गेला, ज्याच्या गावातून मेन बाजारपेठचा रस्ता गेला, त्यामुळे जनता खुश आहे, आनंदी आहे, धन्यवाद देते। शेतकऱ्यांचे अपघाती निधन झाले, ज्या शेतकऱ्यांचे अपघाती निधन झाले त्यांचा मृत्यू झाला, काही ठिकाणी अपघात झाल्यानंतर काही लोकांचे अवयव त्यांना गमवावे लागले, अशा लोकांना माननीय स्वर्गवासीय गोपीनाथ मुंडे अपघाती मदत एक हेड आहे, त्या हेडमधून आम्ही लोकांना मदत दिली। त्यामध्ये आज आम्ही 7 लोकांना आम्ही मदतचा चेक, आम्ही 2 लाखाचा चेक आम्ही त्याला सुपूर्द करत आहोत। त्यामध्ये लिस्ट आहे कैलास विनोद विलास निलखंड, कैलास रामराव हिंदूराव सावंत, कैलास बाळासाहेब शिवाजी सावंत, कैलासी माणिक बाबू बारे बने, कैलास सागर अप्पासो नांद्रे, कैलासवासी सचिन विलास माळी, दिलीप मारुती पाटील। तर ह्या लोकांना आम्ही आज चेक सुपूर्द केले। आज शेवटचा चेक आपण त्यांना देऊ करतोय। बाकीचे 6 लोकांना चेक आम्ही सकाळी त्यांना सुपूर्द केलेले आहेत। आणि काही ठिकाणी अशा विधवा आहेत, घरचा काहीच आधार नाही आहे, सासू सासरे खूप वृद्ध आहेत, अशा लोकांनाही आम्ही श्रावणबाळ योजनेतून आम्ही कुठलीच योजना संजय गांधी योजनेतून त्या मुलांना श्रावणबाळमध्ये
आणि विधवा पेन्शन याचाही प्रोग्राम आम्ही आखलेला आहे. आणि ह्या लोकांना ज्या विधवा असतील त्यांनाही तो पेन्शनचा लाभ त्यांना मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मिरज.